everyone. Today we will start our third chapter, Diversity in Living Things and their Classification. तिसऱ्या पाठाला आपण सुरुवात करत आहोत. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. याचे मराठी शब्दार्थ मी तुम्हाला लिहून दिले आहेत. त्याचा अभ्यास करायचा आहे. पहिला प्रश्न आहे, कॅन यू रिकॉल? तुम्हाला आठवतं का? इन विच स्पियर्स ऑफ द अर्थ डू लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट? पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये सजीव अस्तित्वात आहेत? याचं उत्तर बायोस्पियर. पृथ्वीवर विविध ठिकाणी विविध सजीव आढळतात. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन आर ऑल अलाइक? कॅन यू टेल मधला प्रश्न आहे की वनस्पती आणि प्राणी आपल्याला सारखेच दिसतात का? तर नाही. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी बघायला मिळतात. ते सारखे नसतात. अलाइक म्हणजे सारखे. त्यानंतर खाली तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या वनस्पती, झाडे, झुडपं तुम्हाला दिसत आहेत. यावरून त्या वनस्पतींचे काही भाग पडतात. पहिला आहे ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक प्लांट्स. ज्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, सूर्यप्रकाशात तयार करतात, त्या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती असं म्हणतात. त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. हिबिस्कस, पोमोग्रॅनेट, पेरिविंकल. हिबिस्कस जास्वंद, पोमोग्रॅनेट डाळिंब. त्यानंतर हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय? म्हणजे परपोषी, जे अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून असतात. काही वनस्पती लाईक फंगस, लॅरॅन्थस, डॉडर यूज अदर प्लांट्स फॉर फूड आर सेड टू बी हेटेरोट्रॉपिक. म्हणजे ज्या वनस्पती अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांना परपोषी वनस्पती असं म्हणतात. आणि काही वनस्पती कीटक खाऊन जगतात. त्यांचं नाव इन्सेक्टिव्होरस असं आहे. प्लांट्स लाईक द पिचर, खाली तुम्हाला चित्र पण दिलेलं आहे, इवन कन्झ्युम इन्सेक्ट, दे आर इन्सेक्टिव्होरस. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक, इन्सेक्टिव्होरस या डेफिनेशन पाठ करायचे आहेत. कॅन यू रिकॉल आणि कॅन यू टेलमधील प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. थँक्यू.